न्याय म्हणजे सत्याचा विजय। पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील। महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन। एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्यावर सिन्नर पोलिसांची मोठी कारवाई। सुरेश इंगळे, प्रतिनिधी, सिन्नर। सिन्नर पोलीस ठाणे हद्दीतील बारागाव पिंपरी रोडने दिनांक 27/7/2025 रोजी पहाटे एका आयशर गाडीमध्ये अवैध गुटखा वाहतूक होणार असल्याची बातमी गुप्त बातमीदारामार्फत पोलीस निरीक्षक श्री संभाजी गायकवाड, सिन्नर पोलीस ठाणे यांना मिळाली। त्यानुसार त्यांनी तात्काळ सिन्नर पोलीस ठाण्याकडील पोलीस उपनिरीक्षक खैरनार, पोलीस हवालदार हरीश आव्हाड, पोलीस नायक भरत पवार, चालक पोलीस शिपाई जुंद्रे यांच्यासह सिन्नर बारागाव पिंपरी रोडवर सिन्नर कोर्टासमोर सापळा रचून आयशर गाडी क्रमांक MH03DV 5752 ताब्यात घेतले। सदर गाडीचे चालकास त्याचे नावगाव विचारले असता त्याने त्याचे नाव समशाह अहमद जुल्फेकार, वय वर्ष 47, राहणार नेवादा, उत्तर प्रदेश असे सांगितले आणि त्यास विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने सदर गाडीमध्ये गुटखा असल्याबाबत सांगितल्याचे सदरचे वाहन पोलीस ठाण्यात आणून वाहनात येत असणाऱ्या मालावर कारवाई आणि अन्न औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य यांना कारवाईबाबत माहिती दिल्याने संदीप दयानंद तोरणे असे त्यांच्याकडील पथकासह पोलीस ठाण्यात हजर झाल्याने त्यांनी 2 पंचांसमक्ष आयशर वाहनातील मालाची तपासणी केली असता त्यामध्ये महाराष्ट्र राज्यात गुटखा, पान मसाला, स्वादिष्ट सुपारी, तंबाखू इत्यादीचे उत्पादन, साठा, वितरण, वाहतूक तसेच विक्री यावर बंदी असलेला विमल पान मसाला, सुगंधित तंबाखू 13,46,380 रुपये किमतीचा माल आणि 12 लाख रुपये किमतीचा आयशर गाडी क्रमांक MH03DV 5752 यांच्यासह एकूण 25,46,380 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने अन्न आणि औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य यांच्या पथकाने पंचायत समक्ष सविस्तर पंचनामा करून सिन्नर पोलीस ठाणे फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील, नाशिक ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक श्री आदित्य मिरखेलकर, नाशिक ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी श्री डॉ. निलेश पालवे, निफाड विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री संभाजी गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक खैरनार, पोलीस हवालदार आव्हाड, पोलीस हवालदार डावकर, पोलीस हवालदार बोराडे, पोलीस नाईक पवार, पोलीस नाईक बिडगर, पोलीस शिपाई सहाने, कोकाटे, काकड, अन्न व औषध प्रशासन विभाग महाराष्ट्र राज्य यांच्याकडील संदीप थोरणे, उमेश सूर्यवंशी यांच्या पथकाने केलेली असून पुढील तपासणी सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली चव्हाण करत आहेत। कामगार उपआयुक्त कार्यालयासमोर प्रमोद सोनकांबळे यांच्या अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा इशारा। आज दिनांक 21 रोजी शासकीय विश्रामगृह गडकरी चौक या ठिकाणी प्रमोद चंद्रकांत सोनकांबळे यांनी पत्रकार परिषद घेऊन येत्या 24 जुलै रोजी दुपारी 1 वाजता सातपूर येथील कामगार आयुक्त उपायुक्त कार्यालयात अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा इशारा दिलाय। प्रहार कामगार संघटना संस्थापक नामदार बच्चूभाऊ कडू हे राज्यमंत्री कामगार मंत्री असताना प्रहार कामगार संघटना, रेल्वे मार्ग धक्का, नाशिक रोड आणि रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे प्रमुख रामबाबा पठारे यांची मुंबई येथील मंत्रालयात कामगार मंत्री यांच्या दालनात मीटिंग झाली असता त्या मीटिंगला नरेंद्र पाटील शिंदे आणि सर्वच कामगार युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते। या मीटिंगमध्ये कामगार मंत्री बच्चू कडू भाऊ यांच्यासमोर रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे रामबाबा पठारे यांनी प्रहार कामगार संघटना नाशिक रोड, रेल्वे मालधक्का यांना 2 बॉक्सचे काम आणि 60 नोंदणी फॉर्म देण्याचे कबूल केले। तसे आदेशित करण्यात आले असताना आज सलग 4 ते 5 वर्ष झाली असून कामगार मंत्री यांच्या आदेशपत्रही दिले। अनेक मीटिंगा झाल्या परंतु प्रहार कामगार संघटनेच्या लोकांना कामगार उपायुक्त यांनी कुठल्याही प्रकारचा न्याय दिला नाही। याउलट कामगार उपायुक्तांनी रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन कामगार संघटनेची नेहमी बाजू मांडून न्याय देण्याऐवजी उडवाउडवीची उत्तरं देऊन समोरील युनियनला वारंवार मदत करत आहे आणि यामुळे प्रहार कामगार संघटनेच्या कामगारांना उपासमारीची वेळ आली आहे आणि वेळोवेळी प्रहार कामगार संघटनेने आंदोलनं निवेदनं देऊनही तसेच दिनांक 24/2/2025 रोजी रेल्वे मालधक्का नाशिक रोड येथे बेमुदत उपोषण केले।
त्या उपोषणास किमान 4 दिवस लागले. उपोषण सोडवण्यावेळी या लोकांनी मीटिंग लावली असता फसवे आणि खोटे आश्वासन देऊन अन्याय अत्याचार केला. जी कामाची मागणी होती ती काम दिले नाही. सदर कामाचे नियोजन कामगार उपायुक्त यांनी करून द्यावे, अन्यथा येत्या 4 जुलैला कामगार उपायुक्त सातपूर यांच्या दालनात स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहन करणार आहे. या सर्वस्वी कामगार उपायुक्त विकास माळी, सहकामगार उपायुक्त चंद्रकांत बिरार याप्रमाणे रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे मुकादम रामबाबा पठारे, भारत निकम, अनिल आहिरे, राजू मोकळ, दीपक वाघ, प्रभाकर रोकडे, महेंद्र आहिरे, सुभाष आहिरे, सम्राट गायकवाड, लखन गवळी, रवी जगताप हे सर्व लोक मला आत्मदहन करण्यासाठी भाग पाडण्यास जबाबदार राहतील असा गंभीर इशारा पत्रकार परिषदेत प्रमोद सोनकांबळे, अध्यक्ष प्रहार कामगार संघटना नाशिक रोड यांनी दिला आहे. मी प्रहार कामगार संघटना अध्यक्ष नाशिक रोड अध्यक्ष प्रमोद चंद्रकांत सोनकांबळे. विषय रेल्वे माल धक्का. रेल्वे माल धक्क्यावरती आदरणीय बच्चूभाऊ कडू हे ज्यावेळेस कामगार मंत्री होते, कामगार मंत्री असताना बच्चूभाऊ कडू यांच्या दालनामध्ये प्रहार कामगार संघटना तसेच माथाडी कामगार संघटना, सिटू कामगार संघटना, रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन कामगार संघटना व राष्ट्रीय दलित पॅंथर कामगार संघटना अशा कामगार संघटनेची एक संयुक्त मीटिंग लावण्यात आली. त्या मीटिंगमध्ये रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनकडनं 2 बॉक्स काम व 60 नोंदणी फॉर्म देण्याचे आदरणीय बच्चूभाऊ कडू यांच्या दालनामध्ये 2 बॉक्स देण्याचे आदेशित करण्यात आले व ते आदेश ज्यावेळेस झाले, मी नाशिकमध्ये आल्यानंतर कामगार उपायुक्त आदरणीय माळी साहेब व दाभाडे साहेब या लोकांकडे वारंवार पत्रव्यवहार केले, मीटिंगा केल्या, त्यांच्याकडे अनेक वेळा चक्रा मारल्या, परंतु या लोकांनी प्रहार कामगार संघटनेची बाजू न मांडता यांनी वारंवार रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन व सर्व मुकादम लोकांचीच बाजू मांडली. यांनी अनेक वेळा आम्हाला टाळाटाळ करून आम्हाला काम देण्याचं आश्वासन दिलं असताना मी 24/2/2025 रोजी रेल्वे माल धक्का येथे बेमुदत उपोषण केले असता यांनी एक मीटिंग लावली. त्या मीटिंगमध्ये यांनी कामाचे आश्वासन दिले, परंतु ते आजपर्यंत ते काम आमचे झाले नाही. आजही ते आम्हाला वारंवार टाळत राहिले. त्यांनी खोटे आश्वासन देऊन आम्हाला अन्याय अत्याचार केला. आज आमचे अनेक कामगार व मी स्वतः जीवनाला कंटाळलेलो आहे. अक्षरशः आमची उपासमार होते, परंतु ह्या लोकांना कुठल्याही प्रकारची कीव येत नाही, कुठल्याही प्रकारचं यांना असं वाटत नाही की ह्या लोकांना काम दिलं जावा. परंतु आज मी स्वतः जीवाला कंटाळून आज प्रहार कामगार संघटनेचा एक प्रतिनिधी म्हणून मी आज येत्या 24 तारखेला आदरणीय कामगार उपायुक्त विकास माळी साहेब व आदरणीय सहाय्यक कामगार श्री चंद्रकांत बिरार साहेब यांच्या दालनामध्ये मी स्वतःच्या अंगावरती पेट्रोल टाकून मी स्वतःला काडी लावून घेणार आहे, म्हणजे मी आत्मदहन करणार आहे. आणि याचे पूर्ण जबाबदार हे कामगार उपायुक्त साहेबच राहणार आहे, कारण ह्या लोकांनी आम्हाला व्यवस्थित न्याय दिला नाही आणि वेळोवेळी आमच्यावरती अन्याय अत्याचार करत राहिले. त्याचप्रमाणे रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे रामबाबा पठारे, अनिल आहिरे, भारत निकम, राजू मोकळ, दीपक वाघ, प्रभाकर रोकडे, महेंद्र आहिरे, सुभाष आहिरे, सम्राट गायकवाड, नानाचंद्र मोरे, लखन गवळी, रवी जगताप ह्या लोकांमुळे मी हे आत्मदहन करीत आहे. आणि माझ्या जीविताला कुठल्याही प्रकारचा कुठलीही हानी पोचली तर याचे जबाबदार कामगार उपायुक्त साहेबच राहतील व रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे हे मुकरदम राहतील. हेच लोक माझ्या या आत्मदहनाला कारणीभूत आहे. इतकं बोलतो आणि माझं समाप्त करतो.
नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेंजा या प्रोजेक्टला। तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ। या प्रोजेक्ट मध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अमेनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अमेनिटीज। चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट। तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे। हा आहे आपला डायनिंग टेबल। तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे। इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेज साठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे। हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे। इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे। हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे। मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले नाशिक जिल्हा यांच्या वतीने नगर परिषदेसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले। चांदवड शहरात बाजार तळातील पेटी शॉपचे गाळे मिळण्याबाबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट नाशिक जिल्ह्याच्या वतीनं 18 जुलै 2025 रोजी शुक्रवारी नगर परिषदेसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले। नगर परिषद मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले। चांदवड शहरातील बाजार तळातील अतिक्रमणाच्या जागेत असलेले दुकाने काढण्यात आले होते। हे दुकाने काढल्यानंतर हे दुकानदार बेरोजगार झालेले आहेत। मागील 15 ते 20 वर्षांपासून यांची दुकाने बाजार तळात आहेत। नगर परिषदेने सांगितल्याप्रमाणे या दुकानदारांनी स्वतःहून त्यांची दुकाने काढून घेतली आहेत। या दुकानदारांवर उपासमारीची वेळ आलेली आहे। आपली आणि आपल्या कुटुंबाची उपजीविका कशी चालवायची असा प्रश्न या दुकानदारांना पडला आहे। यामुळे बाजार तळाचे पेटी शॉपचे गाळे बांधण्यात आलेले ते गाळे शासनाने या टपरी धारकांना तुटपुंजा मानधनावर देण्यात यावे, तसेच शहरातील विधवा, अपंग, निराधार महिलांना देखील हे गाळे देण्यात यावेत। नगर परिषदेने बाजार तळातील टपऱ्या काढल्या, यामुळे टपरी धारकांवर फार मोठा अन्याय झाला आहे। कालांतराने बाजार तळात जे सिमेंट कॉन्क्रीटचे गाळे आणि कॉम्प्लेक्स बांधण्यात येईल तेव्हा या सर्व लोकांना हे गाळे देण्यात यावेत। पावसाळ्यात या टपरी धारकांची गैरसोय होऊ नये म्हणून लवकरात लवकर हे कार्य होण्याच्या आत या दुकानदारांची पेटी शॉपमध्ये गाळ्यांमध्ये सोय करण्यात यावी। पेटी शॉपच्या गाळ्यांचा लिलाव नगर परिषद अधिकाऱ्यांनी संगनमताच्या लोकांना देऊ नये। गाळ्यांच्या बदल्यात जास्त पैशांच्या वसुलीसाठी दुकानदारांची छळवणूक आणि पिळवणूक करू नये। नगर परिषद अधिकाऱ्यांनी या गोरगरीब आणि कष्टकरी गाळाधारकांवर जाचकटी आणि शर्ती लादू नयेत। चांदवड तालुका ग्रामीण असल्याने येथे रोजगार नाही, त्यामुळे ज्या लोकांनी बाजार तळातील गाळे मिळण्यासाठी नगर परिषदेला अर्ज दिलेले त्या सर्व लोकांना वार्षिक तुटपुंजा मानधनावर पेटी शॉपचे गाळे देण्यात यावे, अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट नाशिक जिल्हा उपाध्यक्ष राजू अहिरे यांच्या वतीने आमरण उपोषण तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल। यानंतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन घडणाऱ्या परिस्थितीस आपण सर्वस्वी जबाबदार राहाल याची नोंद शासनाने घ्यावी, असा इशारा यावेळी देण्यात आला आहे। यावेळी सर्व महिला आणि कार्यकर्ते उपस्थित होते। आज चांदवड शहरामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नाशिक जिल्हा उपाध्यक्षाच्या वतीने आज मुख्य अधिकारी साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेले। निवेदन आमचं याच्यासाठी आहे का चांदवड शहरामध्ये बाजार तळाचं जे अतिक्रमण काढण्यात आलं होतं 28 फेब्रुवारीला, जे बाजार तळातलं अतिक्रमण निघून गेल्यामुळे आज सर्व टपरीधारक बेरोजगार झालेले आहे। टपरीधारक बेरोजगार झाले असल्याने त्यांच्या कुटुंबाची पालन पोषणाची जबाबदारी त्यांच्यावर पडलेली आहे। आपलं उपजीविकेचं साधन निघून गेलेल्यामुळे आज नगर परिषदेने जे बाजार तळामध्ये जे गाळे उभे केलेले आहे तर लवकरात लवकर ते गाळे आमच्या टपरीधारकांना मिळण्यात यावे। त्यानंतर आमच्या विधवा महिला असेल, वयोवृद्ध महिला असेल, त्यांना सुद्धा हे गाळे मिळण्यात यावं। दिव्यांग असेल, यांना सुद्धा गाळे देण्यात यावं। तसे नाही जर झाले तर आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नाशिक जिल्हा उपाध्यक्षाच्या वतीने एक तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही, याची दक्षता शासनाने घेण्यात यावी। चांदवड शहरामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने आज चांदवड नगर परिषदेला निवेदन देण्यासाठी आलेलो आहे। आम्ही आज निवेदन आमचं याच्यासाठी आहे की गेल्या 28 फेब्रुवारीला चांदवड बाजार तळामधील जे अतिक्रमण काढलेले होतं, पण जे अतिक्रमण काढल्यामुळे सर्व टपरीधारक बेरोजगार झालेले आहे, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे। त्यांना असा प्रश्न पडलेला आहे की आपल्या कुटुंबाचं पालन पोषण कसं करायचं, हा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। तर शासनाने त्यांच्यावर फार मोठा
अन्याय केलेला आहे, का त्यांचा टपऱ्या काढून त्यांना आज बेघर केलेलं आहे। तर लवकरात लवकर आज ह्या नगर परिषदेने जे बाजार तळामध्ये जे नवीन गाळे बांधत आहे तर त्या गाळ्यामध्ये सर्व जेवढे पण नागरिक असेल, आज इथे आम्ही सर्व आलेलो इथे चांदवड शहराला निवेदन देण्यासाठी आज मुख्य अधिकारी साहेबांना। तर आज जेवढे पण आज नवीन गाळे बांधत आहे याच्यानंतर पण भावी आयुष्यामध्ये तिथे कॉम्प्लेक्स जरी उभे राहिले तर जेवढे पण टपरीधारकांनी जे अर्ज केलेला आहे मुख्य अधिकारी साहेबांना नगर परिषदेला, तर सर्वांनाच एक गाळा त्या गाळ्यांमध्ये देण्यात यावं। कारण तसे नाही जर झाले, कारण आज हे मोठी परिस्थिती आज या लोकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे। लवकरात लवकर आम्हाला या जेवढे पण टपरीधारक असेल त्यांना गाळे देण्यात यावं। तसे नाही जर झाले तर आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नाशिक जिल्हा उपाध्यक्षाच्या वतीने एक तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही, याची दक्षता शासनाने घेण्यात यावी। प्रभाग क्रमांक 24 मधील श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर गजानन क्लास N8 सेक्टरमधील रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामास सुरुवात। महाशिवरात्रीच्या शुभमुहूर्तावर 27 फेब्रुवारी 2025 रोजी भूमिपूजन झालेले श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर परिसरातील रस्त्याचे काँक्रिटीकरणाचं काम आता प्रत्यक्षात सुरू झालेलं आहे। हा विकास उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब, खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब, शालेय शिक्षण मंत्री माननीय दादाजी भुसेसाहेब, शिवसेना सचिव माननीय भाऊसाहेब चौधरी, रामजे रेपाळे साहेब यांच्या सहकार्यामुळे शक्य झाला आहे। गेल्या 15 वर्षांपासून स्थानिक नागरिकांच्या सततच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत शिवसेना महानगर प्रमुख आणि माजी नगरसेवक प्रवीण बंटी तिदमे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा प्रकल्प मार्गी लागला। नागरिकांच्या विश्वासाला विकासाच्या रूपात उत्तर देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। आपला प्रवीण बंटी तिदमे, शिवसेना महानगर प्रमुख नाशिक, माननीय नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य मनपा नाशिक। नाशिककरांसाठी जाहीर आवाहन। पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका। पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या। जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा। ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा। रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। स्वच्छता पाळा, रोग टाळा। सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित। नाशिक कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा शिवसेनेने भर चौकात पत्त्यांचा डाव मांडून केला निषेध। शेतकऱ्यांनो, शेती सोडा, रमी खेळा, लाखो कमवा। विधिमंडळाच्या सभागृहाला पत्ता क्लब बनवणाऱ्या कृषी मंत्र्यांचा धिक्कार असो, या घोषणाने दणाणला परिसर। महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी पावसाळी अधिवेशनात विधिमंडळाच्या सभागृहात ऑनलाईन रमी खेळत आपण आपल्या खात्याविषयी किती जागृत आहोत याची प्रचिती दिली आणि या संदर्भाचे व्हिडिओ नुकतेच प्रसारमाध्यमातून प्रसिद्ध झाले आणि या संदर्भात महाराष्ट्र राज्यातून माणिकराव कोकाटे यांच्यावर प्रचंड टीका होत असताना वारंवार शेतकऱ्यांच्या विरोधात वक्तव्य करणे, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शेतकऱ्यांची खिल्ली उडवणे असे प्रकार माणिकराव कोकाटे यांच्याकडून सातत्याने सुरू आहे। त्यातच काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांना लातूर येथे छावा संघटनेच्या वतीनं निवेदन देताना छावाच्या कार्यकर्त्यांनी पत्ते तटकरे यांच्यासमोर भिरकावले आणि याचा राग येऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या प्रदेश अध्यक्षांना बेदम मारहाण केली आणि या दोन्ही घटनांचा निषेध करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं धुळे येथे झाशीची राणी चौकात मध्यभागी पत्त्यांचा डाव मांडत कृषी मंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी करत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री कृषी मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी करत प्रतिकात्मक आंदोलन केलं। शेतकऱ्यांनो, शेती सोडा, ऑनलाईन रमी खेळा अशा आशयाच्या घोषणा देत त्यांनी परिसर दणाणून सोडला आणि या प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, माजी महापौर भगवान करणकाळ, उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी, महानगर प्रमुख धीरज पाटील, भरत मोरे, सुनील पाटील, निंबा मराठे, आनंद जावडेकर, कपिल लिंगायत, पंकज भारसकर, संदीप चौधरी, दिनेश पाटील, अमोल ठाकूर, शुभम रणधीर, अक्षय पाटील, वैभव पाटील, राजू पाटील, सागर निकम, सागर साळवे, हर्षल माणी, मनोज बम, नितीन देशमुख, नसीर पिंजारी, चांद मिस्त्री आदींसह शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते। अरे
पूर्वी पण शेतकऱ्यांबद्दल काही वक्तव्य केलं होतं. याला कृषी मंत्रीला आहे ना सटोडा मंत्री करायला पाहिजे. आणि तो विधान भवनमध्ये अत्यंत पवित्र ठिकाणामध्ये बसून ऑनलाईन रमी खेळतो. म्हणजे त्याला शेतकऱ्यांचं काही पडलेलं नाही. हे महायुती सरकार अत्यंत भ्रष्टाचारी सरकार आहे. याला जोडून एक गृहमंत्री, राज्य गृहमंत्री ज्याचा डान्स बार चालतो, रेड झाली, या लोकांना मंत्रिमंडळात हकालपट्टी केली पाहिजे. ही मागणी आमची धुळेकडनं आहे. नक्कीच एक पदाधिकारी आहे. मुंबई बॉम्बस्फोट प्रकरण 12पैकी 4 आरोपी हे अमरावती मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होते. 2015 पासून अमरावती मध्यवर्ती कारागृहात सर्व 4 जण या ठिकाणी शिक्षा भोगत होते. 10 वर्ष अमरावती कारागृहात हे 4 लोक होते. तब्बल 20 वर्षानंतर मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींची सुटका. तन्वीर अहमद मोहम्मद इब्राहिम अन्सारी, मोहम्मद मजीद मोहम्मद शफी, सुनील मेहमद शेख, जमीर अहमद लतीफुर रहमान शेख हे 4 कैदी अमरावती मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होते. अमरावती मध्यवर्ती कारागृहातून सर्व आरोपींची सुटका. सर्व 4ही जण आपापले सामान घेऊन कारागृहाबाहेर आले. नातेवाईक त्यांना घ्यायला आले. अमरावती मध्यवर्ती कारागृह प्रशासनाकडून मात्र गुप्तता पाळण्यात आली आहे. मेरा नाम सुहेल महमूद शेख है और आज हम 19 साल के बाद छूटे हैं और हुकूमत पर और कोर्ट पे हमको बहुत भरोसा हमारा है और वो भरोसा हमारा काम है. हालांकि हमारा कोई लेने देने नहीं था केस से, लेकिन चलो सेशन से ही हमको छूटना था, लेकिन हम यहाँ से छूटे. लेकिन हम इसके लिए हुकूमत का और जजेस लोगों का और हमारी जो वकीलों की जो टीम है इनका शुक्र अदा हम करते हैं. आपको क्या आरोप लगा? मेरे ऊपर जो सिमी वाला मैटर था कि मैं सिमी से ताल्लुक़ रखता, लेकिन सब वो नहीं था कुछ, क्योंकि बहुत लंबी बात है, पुरानी बात है. बस फंसना था, फंस गया बस. हाँ ठीक है, नहीं बस हो गया बस. उनको बोलना चुप बैठो, मैं कर रहा हूँ बात. मेरे साथ जो है वो यहाँ पर माजिद है जो कलकत्ता से, और ज़मीर और तनवीर है ये बॉम्बे से, और मैं पूना से हूँ. जी 2006 का ब्लास्ट में ही थे हम लोग. बस दैट्स ऑल. हाँ, मेरा फैमिली मेम्बर्स आ रहे हैं लेने के लिए. क्या सरकार से क्या डिमांड है? कोई डिमांड नहीं. हम थैंक्स, कोई डिमांड नहीं हम लोगों का. थैंक यू. नमस्कार नाशिककर. आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस ॲम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक ॲम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? बुलढाणा शहरातील बालाजीनगर म्हाडा कॉलनी परिसरात अस्वलाचे मॉर्निंग वॉक. बुलढाणा शहराला लागूनच ज्ञानगंगा अभयारण्य आहे. या अभयारण्यात अस्वल, बिबटे यासारखे अनेक हिंस्र प्राणी वास्तव्यास आहेत. त्यामुळे बरेचदा या वन्य प्राण्यांचा शहर परिसरात वावर पाहायला मिळतो. आज सकाळी बुलढाणा शहरातील बालाजीनगर म्हाडा कॉलनी परिसरामध्ये अस्वल मुक्त संचार करत असल्याचं दिसून आलं. काही दिवसांपूर्वी तब्बल 4 बिबटे म्हाडा कॉलनी परिसरात आढळून आले होते. या परिसराला जंगल लागून असल्याने प्राण्यांचा अधिवास आहे, त्यामुळे स्थानिक नागरिकांनी खबरदारी राखावी असे आवाहन वन विभागाकडून करण्यात येते आहे. सोलापुरातील राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचा वाद चव्हाट्यावर. शहर अध्यक्ष यांनी जिल्हाध्यक्षांविरोधात व्यक्त केली खदखद.
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यपातळीवर घडत असलेल्या प्रतिकूल घटनांनंतर आता सोलापूर शहरातही प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना शहर विरुद्ध ग्रामीण असे गटबाजीचे दर्शन झाले. शहर अध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांमध्ये एका दिवशी 2 स्वतंत्र मेळावे झाले. शहर अध्यक्ष संतोष पवार यांनी प्रदेश पातळीवरून नेते परस्पर पदे घेऊन येत असल्याची तक्रार केली. शिवाय जिल्हाध्यक्ष शहराच्या हद्दीत येऊन नगरसेवक किती आणि कसे निवडून आणायचे हे सांगत आहेत, त्यामुळे पक्षाची शिस्त बिघडत असल्याचं लक्षात आणून दिलं आहे. तटकरे यांना दिलासा मिळाला आहे की ते म्हणाले आहेत की पदाधिकारी निवडी शहर कार्यकारिणीला विचारलं जाईल. शहर अध्यक्ष संतोष पवार आणि कार्याध्यक्ष जुबेर बागवान जिल्हाध्यक्ष शहराच्या हद्दीत येऊन नगरसेवक किती आणि कसे निवडून आणायचे सांगत आहेत. पक्षात आज कोणी उठसूट मुंबईला जातो, पद आणतो, निधी आणतो, कार्यकर्त्यांची दिशाभूल करतो. पक्ष संघटनांमध्ये यांचे काहीच योगदान नाही. विश्वासात घेतलं जात नसल्यामुळे पक्षातील वातावरण खूपच डिस्टर्ब होत आहे. पक्षाने ज्यांची हकालपट्टी केली त्यांना मुंबईला घेऊन जाऊन पदे दिली जात असल्याचा हक्क असलेल्यांना संधी मिळत नाही. स्थानिक निष्ठावंत कार्यकर्ता निराश होतो आहे. पक्षाची शिस्त बिघडते आहे. कार्यकारिणीमधील अनेक लोक मुंबईला चक्र मारू शकत नाहीत. ते स्थानिक लेवलला आपल्या आपल्या भागामध्ये प्रभागामध्ये माझे मार्गदर्शक ज्यांनी मला राजकारणामध्ये दिशा दिली असे आमचे संजय मामा शिंदे, त्याचबरोबर मोहोळ तालुक्याचे माजी आमदार आमचे मार्गदर्शक यशवंतदादा माने, सन्माननीय सर्व विचारमंच आणि सर्व वेळ कमी आहे अध्यक्षांना, त्यामुळे मी सर्वांचे नाव घेत नाही, त्यामुळे सर्वांची माफी मागतो. आज जुबेरभाईने जे सांगितलं कार्याध्यक्ष म्हणून, आदरणीय दादांनी आणि तटकरे साहेबांनी आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष जबाबदारी दिली. त्या दिवसापासून पहिला प्रत्येक दिवस हा पक्षासाठी, आपल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यासाठी, पदाधिकाऱ्यांसाठी मी आणि जुबेरभाईने संपूर्ण वेळ पक्षासाठी दिलेला आहे. साहेब, आदरणीय दादांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी, पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी मी आणि जुबेरभाई, माझे सर्व सहकारी फ्रंटल सेलचे अध्यक्ष असतील, विधानसभेचे अध्यक्ष असतील, ते मनापासून काम करतात. सोलापूर शहराच्या सभासद नोंदणी अभियान हे आम्ही चांगल्या पद्धतीने राबवलेलं आहे. त्याचा सर्व अहवाल जो सभासदांचा, क्रियाशील सभासदांची यादी आता आम्ही आपल्याला साहेब दिलेली आहे. त्याचबरोबर सोलापूर शहरातील सर्व फ्रंटल सेलचे अध्यक्ष आम्ही नेमलेले आहेत, त्यांच्या कार्यकारिणी नेमलेले आहेत. सोलापूर शहराची पूर्ण कार्यकारिणी आम्ही नेमलेली आहे. सोलापूर शहरातील सर्व पदाधिकारी प्रामाणिकपणे आपल्या नेत्यावर, दादांवर, तटकरे साहेब आपल्यांवर विश्वास ठेवून काम करते, अतिशय मेहनत घेते. ह्या कार्यकारिणीमधील अनेक लोक मुंबईला चक्र मारू शकत नाहीत. ते स्थानिक लेवलला आपल्या आपल्या भागामध्ये, प्रभागामध्ये, सोलापूर शहरामध्ये अतिशय प्रामाणिकपणे पक्षाचं काम करतात. परंतु अलीकडच्या काळामध्ये असं चित्र निर्माण झालेलं आहे की कोणी उठायचं आणि मुंबईला जायचं आणि तिथं जाऊन पदं आणायची. आणि त्यामुळे आमच्या इथं काय प्रॉब्लेम झाला साहेब, जे कष्ट करतात, मेहनत करतात ते लोक प्रचंड डिस्टर्ब झालेत. आम्ही इथं काम करायचं आणि प्रदेशवरून डायरेक्ट वरिष्ठ लेवलची पदं त्यांना मिळालेली आहेत आणि आम्ही इथं काम करतो. आम्हाला तिथे पुढे काही सुद्धा कुठल्याही शासकीयचा लाभ मिळत नाही किंवा पक्षामध्ये कुठं प्रमोशन मिळत नाही, अशी मानसिकता आणि धारणा यांची झाली आहे. त्याच्यामुळे मरगळ निर्माण होण्याचा संभव आहे. तर आपल्याला मी विनंती करू साहेब की सोलापूर शहरामधल्या कुठल्याही व्यक्तीला आपला प्रवेश द्यायचा असेल किंवा आपल्याला त्याला पदावर घ्यायचं असेल तर किमान आम्हाला फक्त बोलवा, आम्ही साईटला उभारतो. आम्हाला कसं आपल्याला पक्षच वाढवायचा आहे. नेत्यांचा आदेश आमच्यासाठी अंतिम असतो. प्रदेशवर घेतलेल्या प्रत्येक निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. सोलापूर आल्यानंतर त्या लोकांना आम्ही ऑफिसला बोलवून घेतो, त्याचा सत्कार करतो. परंतु पक्षासाठी योगदान असणं खूप गरजेचं आहे. आज आपण पाहिलात तर हे आजच्या मेळाव्यात देखील फ्रंटल सेल अध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष यांनीच प्रयत्न केले, यांनीच कार्यकर्ते आणलेले आहेत. त्याच्या व्यतिरिक्त ज्या ज्याने प्रवेश केला त्या कोणीने ह्या मेळाव्यासाठी माणसं आणलेलं साहेब. तुम्ही आलात पक्षाचं, तुम्ही आमच्यासाठी मार्गदर्शक आहात, आमचा आत्मा आहात. तुमच्या कार्यक्रमाला देखील ह्या लोकांनी कार्यकर्ते आणलेले नाहीत, फक्त कार्यक्रमाला एकटे येतात. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की सोलापूर शहरामध्ये पदाधिकारी काम करतात, पक्षाचे फ्रंटल सेलचे अध्यक्ष काम करतात, परंतु ज्याला आपण पक्षामध्ये न्याय देतो, त्याला प्रदेशवर घेतो, त्यांना आपण निधी देतो, अशा लोक पक्षासाठी कुठल्याही प्रकारचं योगदान ते देत नाही साहेब. हे आमची खंत आहे. आणि आता अलीकडच्या काळात तर जिल्ह्याचे पदाधिकारी, जिल्हा अध्यक्ष तुम्ही ग्रामीणचा नेमलेला आहे, परंतु सोलापूर शहरामध्ये येऊन आपल्या शहरामधल्या पदाधिकाऱ्यांना तिकीट देणार आहेत, ते सोलापूर शहराला महामंडळ देणार आहेत, ते इथं घोषणा करत आहे साहेब. मग आम्ही शहरामध्ये, आम्हाला तुम्ही जबाबदारी दिली, आमच्यावर विश्वास तुम्ही ठेवलेला साहेब.
तर बाहेरच्या जिल्ह्यातल्या ग्रामीण जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्ष सोलापूर शहरामध्ये कशा पद्धतीने तिकीट देऊ शकतो, कशा पद्धतीने महामंडळ देऊ शकतो, इथं येऊन कार्यकर्ता डिस्टर्ब करणे, डायरेक्ट मुंबईला घेऊन जातो, तुम्हाला पद द्यायला लावतो, तुम्हाला मी अशा पद्धतीचं विस्कळीतपणा आणि शिस्त इथं तोडली चाललेली आहे. इथं शिस्त लागण्यासाठी आमचं चुकत असेल तर आम्ही मनापासून माफी मागतो साहेब. आम्ही प्रामाणिकपणे गेल्या 17 वर्षापासून दादाच्या नेतृत्वाखाली आणि आपणच माझी पहिल्यांदा निवड केली होती कार्याध्यक्ष म्हणून, आपल्या नेतृत्वाखाली मी मनापासून आपल्या पक्षाचं काम केलेलं आहे साहेब. जर माझ्याकडून जुबेरभाईकडून काय चुकत असेल तर आपण निश्चितच आपले नेतृत्व आहात, आमचे मार्गदर्शक आहात, आमचं कान धरा तुम्ही. परंतु आमचं काय चुकत नसताना पक्षामध्ये बाहेरचे लोक इथे येऊन इथल्या लोकांना डिस्टर्ब करणे आणि पक्ष विस्कळीत करणे, शिस्त तोडणे अशा पद्धतीचे प्रकार होत आहे. ज्यांना आम्ही पक्षातून निलंबित केलं, हकालपट्टी केली, अशा लोकांना ते प्रदेशवर घेऊन जाऊन प्रदेशवरचे त्यांना ते पद देतात. आम्हाला खूप वाईट वाटतं साहेब की तेच लोक आमच्या इथे परत मिरवत बसतात. आम्ही हकालपट्टी केलेला असतो, आमचे कार्यकर्ते पदाधिकारी फंटसेलचे अध्यक्ष एकमेकांच्या तोंडाकडे बघतो आम्ही साहेब. आमच्या भावना तुम्ही समजून घ्या. हे माझ्या एकट्याच्या भावना नसून संपूर्ण कार्यकर्त्याच्या भावना आहेत. मी एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. आपल्याला माझ्या भावना कळाले असतील असं मी समजतो साहेब. आमच्याकडून काय चुकत असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो. थँक्यू. नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. माणिकराव कोकाटे यांच्या पत्रकार परिषदेच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवला. थोड्याच वेळात कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची पत्रकार परिषदेच्या ठिकाणी पोलीस बंद वाढवलेला आहे आणि विरोधकांवर तसेच राजीनाम्याच्या मागणीवर कोकाटे काय बोलणार याकडे लक्ष. स्वच्छ भारत सर्वेक्षण 2024-25 मध्ये KDMCला 1 स्टार रेटिंग, देशात 24वा क्रमांक. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत सर्वेक्षण 2024-25 अंतर्गत कल्याण डोंबिवली महापालिकेचा 24वा क्रमांक लागला आहे. कचरामुक्त शहर रँकिंगमध्ये KDMCला 1 स्टार रेटिंग प्राप्त झालेला आहे. कचऱ्यावर प्रक्रिया, संकलन आणि शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट यासारखे उपक्रम हाती घेऊन अपेक्षित परिणाम मिळालेले नाहीत. स्वच्छ सर्वेक्षण 2024 अंतर्गत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने कचरामुक्त शहर रँकिंग मध्ये 1 स्टार प्राप्त केलेला आहे. त्याचबरोबर यापूर्वी प्राप्त असलेला ODF++ हा दर्जा देखील कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला कायम राहिलेला असून यावर्षी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने देशातून 24वा क्रमांक प्राप्त केलेला आहे. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. सर्जेराव टकलेची कळंबोलीत भव्य मिरवणूक. विधिमंडळ हाणामारी प्रकरणात जामिनावर बाहेर आलेल्या सर्जेराव टकलेची कळंबोलीतील भव्य मिरवणूक. गोपीचंद पडळकर समर्थकांकडून काढण्यात आली मिरवणूक. हार घालून स्वागत करत ढोल ताशांच्या गजरात काढली मिरवणूक. गुन्हेगारीला समर्थन करणारे कृत्य केल्याने नागरिकांकडून संताप. भ्रष्टाचाराच्या बाबतीत महाराष्ट्र नंबर 1 आहे. राजू पाटील. सिमेंट रस्त्यावरून मनसेचे माजी आमदार राजू पाटील संतापले. मानपाडासह नेवाळी या ठिकाणाचाही श्री मलंगड रोड त्यांचं काम 3 वर्षापूर्वी संपलं होतं. 45 कोटी त्यावर खर्च झाले. मात्र आता पुन्हा त्याची निविदा निघते आहे. महाराष्ट्रात सगळ्यात मोठा कुठला घोटाळा सुरू असेल तर रस्ता घोटाळा सुरू आहे. मेगा इंजिनिअरिंग कोणी हाऊसमध्ये नाव देखील काढलं नाही. सगळ्यांचेच हात यांच्यात रंगलेले आहेत. भ्रष्टाचाराच्या बाबतीत महाराष्ट्र नंबर 1 आहे हे खेदाने सांगावं लागत आहे.
महाराष्ट्र तुम्ही एक बघाल बानपाडा रोड काय आहे तो आता नेवाळीचा एक रोड घेतलाय, श्रीमलंग रोड जो 3 वर्षापूर्वी त्याचं हे काम संपलेलं, हँडओव्हर दिलेलं, त्याचं 45 कोटी खर्च केलेलं, आता परत त्याच्या निवेदन येतं. या महाराष्ट्रात सगळ्यात कुठला मोठा घोटाळा सध्या चालू असेल तर तो कॉन्क्रीट घोटाळा आहे. तुम्ही बघितलं असेल मेगा इंजिनिअरिंगचं नाव तरी काढलं का कोणी हाऊसमध्ये? 3 आणि 4,000 कोटीची जी कमीची निविदा असते तिच्याबद्दल कोणी काय विचारत नाही. त्यामुळे सगळ्यांच्या हात याच्यात रंगले की काय समजत नाही. एकंदरीतच भ्रष्टाचाराच्या बाबतीत महाराष्ट्र नंबर 1 हे खेदाने बोलावं. तुम्ही एक बघाल बानपाडा रोड काय आहे तो आता नेवाळीचा एक रोड घेतलाय, श्रीमलंग रोड जो 3 वर्षापूर्वी त्याचं हे काम संपलेलं, हँडओव्हर दिलेलं, त्याचं 45 कोटी खर्च केलेलं, आता परत त्याच्या निवेदन येतं. या महाराष्ट्रात सगळ्यात कुठला मोठा घोटाळा सध्या चालू असेल तर तो कॉन्क्रीट घोटाळा आहे. तुम्ही बघितलं असेल मेगा इंजिनिअरिंगचं नाव तरी काढलं का कोणी हाऊसमध्ये? 3 आणि 4,000 कोटीची जी कमीची निविदा असते तिच्याबद्दल कोणी काय विचारत नाही. त्यामुळे सगळ्यांच्या हात याच्यात रंगले की काय समजत नाही. एकंदरीतच भ्रष्टाचाराच्या बाबतीत महाराष्ट्र नंबर 1 हे खेदाने बोलावं. तुम्ही नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. मन नदीच्या पुलावरून पाणी शेगाव अकोट राज्य महामार्ग वाहतुकीसाठी बंद. बुलढाणा जिल्हा आणि अकोला जिल्ह्याला जोडणाऱ्या शेगावजवळील मन नदीवरील पुलावरून आज सकाळी 9 वाजल्यापासून पाणी वाहत असल्याने शेगाव अकोट हा राज्य महामार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे. मागील 8 दिवसांपासून परिसरामध्ये पावसाने दडी मारली होती. दरम्यान आज सकाळपासून या भागामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावल्याने नदी नाले एक झाले आहे. शिवाय मन नदीवर पूर आल्याने अनेक पुलावरून पाणी जात आहे. शेगाव लोहारा दरम्यान असलेल्या पुलावरून पाणी जात असल्याने दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी अनोखे वृक्षारोपण आंदोलन. चंद्रपूरच्या रामबाग मैदानाजवळील जिल्हा परिषद इमारतीच्या बांधकामासाठी सुमारे 100 वर्ष जुनी झाडे कापण्यात आल्याने पर्यावरण प्रेमींमध्ये तीव्र संताप उसळलेला आहे. प्रशासनाने जुन्या इमारतीजवळ उपलब्ध 2 एकर जागा असतानाही नवीन जागेवरच बांधकामाचा हट्ट धरला असा आरोप रामबाग बचाव संघर्ष समितीनं केला आहे. या विरोधात 22 जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या दिवशी झाडं तोडलेल्या ठिकाणी वृक्षारोपण करत एक अनोखं आंदोलन करण्यात आलं. झाडं तोडलेली जागा म्हणजे 100 वर्षांचा आरसा. आम्ही याच ठिकाणी आज वृक्षारोपण करून सरकारला शांततेत संदेश दिला असे प्रतिक्रिया रामबाग बचाव समितीचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी दिल्या आहेत. प्रशासनाने रात्रीच्या अंधारात पुष्पा स्टाईलने झाडांची कत्तल केली. ताडाच्या झाडांमुळे काहींना रोजगार होता तोही हिरावून घेतला गेला आहे. परिसरात पर्यावरणविषयक चिंता वाढत असताना सुद्धा प्रशासनाच्या निर्णयावर आता प्रश्नचिन्ह उपलब्ध होत आहेत. जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीच्या ठिकाणी 2 एकर स्वतःच्या मालकीची जागा उपलब्ध असताना प्रशासनाने या ठिकाणी आधी खड्डा केला. आम्ही ते काम बंद पाडलं आणि खड्डा बुजवला आणि त्यानंतर प्रशासनाने मुजोरी करून या ठिकाणच्या 100 अतिशय जुन्या वृक्षांची कत्तल केली आणि त्याचा विरोध म्हणून आज राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार श्री देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिनानिमित्त, कारण की ते भूमिपुत्र आहे, त्यांनी आमची हाक ऐकली पाहिजे, त्यांच्या जन्मदिनानिमित्त ज्या ठिकाणी वृक्षांची कत्तल झाली त्याच ठिकाणी आम्ही 100 वृक्ष ही लागवड करून रामबाग मैदान बचाव संघर्ष समितीने एक अनोखा आंदोलन केलं आहे. आमची भूमिका या समितीची की या ठिकाणी रामबाग मैदानावरची जी नवीन इमारत आहे जिल्हा परिषदची ती इथून स्थलांतरित करण्यात यावी आणि रामबाग मैदान हे चंद्रपूरच्या जनतेसाठी शेकडो वर्षासाठी आरक्षित करण्यात यावं, राखीव करण्यात यावं, आरक्षित करण्यात यावं आणि सुरक्षित करण्यात यावं ही आमची मागणी आहे. ही आमची मागणी जर शासनाने ऐकली नाही तर गंभीर इशारा आम्ही या ठिकाणी शासनाला रामबाग बचाव मैदान संघर्ष समितीच्या तर्फे देत आहोत.
नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. मला दोषमुक्त करावं, वाल्मिक कराडचा न्यायालयाने अर्ज फेटाळला. वाल्मिक कराडने संतोष देशमुखच्या खटल्यातून मला दोषमुक्त करावं याबाबत अर्ज दिला होता. तो अर्ज आज न्यायालयाने फेटाळलेला आहे. अर्ज फेटाळल्यानंतर दुसरा आरोपी विष्णू चाटी इतर सर्व आरोपींनी आम्हाला या खटल्यातून वगळावे, दोषमुक्त करावे अशा प्रकारे अर्ज केला. यावर जोरदार हरकती घेतल्या गेल्या. न्यायालयाला सांगितले की आरोपींची मोडस ऑपरेंडी आहे. आरोपीने एकदा दोषमुक्तीचा अर्ज केला तर अशा रीतीने वेळेचा अपव्यय करायचा, खटला लांबवायचा हा त्यांचा प्रयत्न आहे. न्यायालयाला विनंती केली आहे आरोपींना दोषमुक्तीचा अर्ज करायचा असेल तसा करावा. आज विष्णू चाटीपासून उर्वरित सर्व आरोपींनी देखील दोषमुक्तीचा अर्ज केलेला आहे. या सर्व अर्जाला खुलासा दिला आहे. तसेच वाल्मिक कराडने जामिनावर मुक्तता करावी असा देखील अर्ज केला आहे. त्यावर देखील आम्ही आमचे म्हणणे मांडून विरोध केला आहे. देशमुख कुटुंबियांनी मागणी केली होती, काही फरक वगैरे पडेल? माझ्या इतकेच माझे कॉम्पिटंट सहकारी बाळासाहेब कोल्हे असल्याने आपण त्याबद्दल निश्चिंत राहावं की हा खटला तातडीने याची सुनावणी होईल. व इतर आरोपी यांनी जो अर्ज दोषमुक्तीचा अर्ज दिलेला आहे त्याला न्यायालयात तो विलंबाने अर्ज दिला आहे. भारतीय नागरिक संरक्षण संहितेनुसार असा अर्ज आरोपपत्र दाखल झाल्यानंतर 2 महिन्याच्या आत करायला हवा होता. त्यांनी तसा तो अर्ज केलेला नाही. विलंब माफीचा अर्ज देखील केलेला नाही. म्हणून न्यायालयाने देखील त्यांचे अर्ज तडकाफडकी फेटाळून लावावे अशा तऱ्हेची देखील आम्ही मागणी केलेली आहे. या सगळ्या याची सुनावणी आता 4 तारखेला 4 ऑगस्टला याच्या सगळ्या अर्जांची सुनावणी न्यायालय घेईल. बीड रोलिंग वाल्मिक कराड याने ह्या खटल्यामधून संतोष देशमुखच्या खुनामधून मला दोषमुक्त करावं अशाचा जो अर्ज दिलेला होता तो अर्ज आज न्यायालयाने फेटाळून लावलेला आहे. त्याचा अर्ज फेटाळल्यानंतर लगेच दुसरा आरोपी विष्णू चाटे आणि इतर सर्व आरोपींनी आम्हाला या खटल्यातून वगळावं, दोषमुक्त करावे अशा तऱ्हेचा अर्ज दिला. त्यावरती मी जोरदार हरकत घेतली. न्यायालयाला सांगितलं की ही आरोपींची एक मोडस ऑपरेंडी आहे. आरोपींना एकदा दोषमुक्तीचा अर्ज रिजेक्ट केल्यानंतर परत दुसऱ्याने करायचा, तिसऱ्याने करायचा, अशा रीतीने वेळेचा अपव्यय करायचं, खटला लांबवत न्यायचा हा त्यांचा प्रयत्न आहे. आणि म्हणून न्यायालयाला विनंती केली की सगळ्या आरोपींना एकाच वेळेला जर त्यांना दोषमुक्त करायचा अर्ज करायचा असेल तर त्यांनी तसा करावा. त्याप्रमाणे न्यायालयात आज विष्णू चाटेपासून इतर उर्वरित जे 7 आरोपी आहेत त्यांनी देखील आज दोषमुक्तीचा अर्ज केलेला आहे. त्यात न्यायालयात आज आम्ही त्या सगळ्या अर्जांना खुलासा दिलेला आहे. आणि तसंच वाल्मिक कराडने स्वतःची जामिनावर मुक्तता करावी अशा तऱ्हेचा देखील अर्ज दिलेला आहे. त्याला देखील आज आम्ही आमचं म्हणणं आता देत आहोत. त्याला देखील आम्ही विरोध करत आहोत. कृषी मंत्री कोकाटे यांच्या अंगावर पत्ते फेकण्याचा प्रयत्न. नाशिक रोड येथील शिवसेना ठाकरे गट आक्रमक. राज्याच्या विधानसभेच्या सभागृहात रमी खेळण्याचा आरोप असलेले कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे नाशिक रोड येथे एका कार्यक्रमाला आले असता त्यांच्यावर येथील दुर्गा उद्यान मंदिराजवळ पत्ते फेकण्याचा प्रयत्न शिवसेना ठाकरे गटांच्या वतीनं करण्यात आला. ठाकरे गटाचे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख भैया मनियार, योगेश गाडेकर, योगेश देशमुख, निलेश शिरसाट, सागर निकाळे, स्वप्नील आवटे,
वैभव वाडेकर, अश्विन पवार, विजय भालेराव, आशिष उगले, आकाश उगले, राजू मोरे, अनिल गायके, किरण डहाळे आदी नाशिक रोडच्या समस्यांबाबत विभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी गेले होते. त्याचवेळी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे एका कार्यक्रमाला येणार होते हे कळताच ठाकरे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते आक्रमक झाले आणि कोकाटे यांच्यावर पत्ते फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला. अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने देवी मंदिर येथे राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने छत्री वाटप कार्यक्रम सुरू असताना शिवसेना गटाचे कार्यकर्त्यांनी आक्रमक होऊन पत्ते फेकले. या प्रकरणी पोलिसांनी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख भैया मनियार, योगेश देशमुख, निलेश शिरसाट आदींना शिवसैनिकांना ताब्यात घेतलेलं आहे. दरम्यान यावेळी वातावरण तणावपूर्ण झाल्याने शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ घोषणायुद्ध झाले आणि यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त असल्याने पुढील अनर्थ टळला. मात्र या कार्यक्रमादरम्यान नागरिकांची मोठी गर्दी झाली तर थोडी वेळ वाहतूकही मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली. या प्रसंगी बाईट शिवसेना ठाकरे गटाचे नाशिक जिल्हा प्रमुख भैया मनियार यांनी BBS न्यूजचे बोलताना सांगितले. भरत चव्हाण, BS न्यूज, नाशिक रोड, नाशिक. पीक नाही, पूर्ण सोयाबीन आउट झालेले आहे. प्रॉपर मांडी कोकडे सिन्नरचे असल्या कारणाने आम्ही यांना, माझ्याकडे 5 जण होते म्हणून म्हणलं 6 जण लागते रमी खायला, म्हणून माणिकराव आलेले त्याला 6 जणांची भेट नाही म्हणून मी इथं आलो आणि मी सिन्नरवरून आलो, माझ्या शेतातून आलेलो आहे. इतकी भयानक परिस्थिती, शेतात सिन्नरचा प्रॉपर असून, कृषी मंत्री सिन्नरचे प्रॉपर असून पानसाळ्यामध्ये कधी अजून आले नाही, पानसाळ्यात कधी बघितलं नाही, आम्हाला जनावरांना चारा नाहीये म्हणून आम्ही म्हणलं रम्मी खेळायला या आमच्या बरोबर. आम्ही 5 जण आहे, 6 जण लागताय फील्डला, तर याच्यात आमचं काय चुकलं? तुम्ही शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी, उपजिल्हा प्रमुख आणि तुम्ही हे आंदोलन इथे करता. आंदोलनाचा विषयच नव्हता. अचानक आम्हाला कळालं का ते आलेले माणिकराव म्हणून आम्ही अचानक त्यांना भेट द्यायला जाऊ तर पोलिसांनी आम्हाला अडवलं. त्यांना हे विचारायचं होतं का तुम्ही प्रॉपर सिन्नरचे असून आमच्या सिन्नर तालुक्यात येत नाही भेटायला शेतकऱ्यांना आणि तुम्ही रम्मी खेळामध्ये मस्त आहात, मग राजीनामासाठी आम्ही वर आलो. सगळ्यांनी अरे नव्हते बोल गाडी हे पण 1-2 झालं का अरे काय सगळ्यांनी नाही शेतकऱ्यांनी असं चालू माणिकराव कोकाटे यांच्या विरोधामध्ये राजीनामा झाला पाहिजे, कृषी मंत्र्याचा राजीनामा झाला पाहिजे. शेतकऱ्यांना वेळ नाहीये. तरी बघा काय परिस्थिती. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आज नाशिकच्या दौऱ्यावर आहेत आणि नाशिकच्या दौऱ्यावर दिवाळी काम करत असताना बघा काय परिस्थिती. बघा बघा काय परिस्थिती आहे. चांगला विषय जनतेसाठी मांडायचाच नाही, जनतेसाठी काही विषय चांगला घ्यायचाच नाही. त्या कृषी मंत्र्यांना पत्ते खायला वेळ आहे, जनतेकडे बघायला वेळ नाहीये. अरे काय परिस्थिती शेतकऱ्यांची. रात्रीच्या शिवसेनेच्या पदाधिकारी नमस्कार नाशिककर. आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे.
इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? कलिकानगर मायको दवाखान्यामागे दिंडोरी रोड पंचवटी या ठिकाणी राहणारे विजय श्रावण लहांगे, नितेश सुरेश काळे यांची काही अज्ञातांनी रात्रीच्या सुमारास रिक्षा फोडून नुकसान केले. यामध्ये विजय श्रावण लहांगे यांची रिक्षा क्रमांक MH15JA0863 अशी असून तसेच नितेश सुरेश काळे यांची देखील नवीन रिक्षा काही अज्ञात समाजकंटकांनी फोडून मोठं नुकसान केलं आहे. या संदर्भात विजय लहाणे, नितेश काळे यांनी पंचवटी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन संबंधित प्रकाराची तक्रार दाखल केली आहे. अधिक तपास पंचवटी पोलीस स्टेशनमधील पोलीस कर्मचारी करत आहेत. अमर सोळंके, BBS न्यूज, नाशिक.